नमस्कार मित्रांनो, अननोन फार्मर 1969 ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता की हा आपला साधारणतः 1.5 महिन्याचा प्लॉट आहे सोयाबीन तूरचा. आता याच्यामध्ये आपण दुसरी फवारणी करत आहोत, कारण आपल्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता की फुलधारणा आता होत आहे आणि खालपासून आपल्याला फुलधारणा होत आहे. कारण हे जे बियाणं आहे हे ईगल 335, जे की खालपासून म्हणजे शेंड्यापासून ते बुडखापर्यंत म्हणजे खाली खोडापर्यंत फुटवे आणि त्याचबरोबर खोडापर्यंत फुलधारणा करत असते, ते हे बियाणं आहे ईगल 335 नावाचं. आता जनरली हार्वेस्टरसाठी बरेचसे बियाणे वापरले जातात. त्यामध्ये रुची झालं, अजून वेगवेगळे बियाणं आहेत, तुम्हालाही त्याची माहिती असेल. परंतु हे हार्वेस्टरसाठी नाही, तर फक्त न फक्त सोंगणीमध्ये हे बियाणं आहे आणि त्यासाठी आपण आज दुसरी फवारणी घेत आहे. त्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता की स्टिकर वापरणे गरजेचे आहे, कारण आभाळ सध्या तरी अजून म्हणजे खुलण्याचा चान्स अजून नाही आहे. सोयाबीनची वाढ चांगल्या प्रमाणात झालेली आहे, कुठं कुठं गुडघ्यापर्यंत, कुठं कुठं मांडीपर्यंत वाढलेलं आहे. त्यामुळे आपण रिओशीलसुद्धा त्याच्यामध्ये वापरत आहोत. तुम्ही इकडे बघू शकता की कोमा नावाचं आपण कीटकनाशक वापरत आहात. त्याचबरोबर परफेक्ट सुपर प्लांट प्रोटेक्टर ऑल क्रॉप त्यामध्ये वापरतात. आणि इकडे स्टिकर आहे हे HP कंपनीचं, आणि आपण याच्यामध्ये बुरशीनाशक आणि एक लार्वा म्हणून त्याचं आता पाणी करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये इन्सेक्टिसाईड आणि बुरशीनाशक असे 2 ते कामं करतात. तुम्हाला आता सोयाबीन मी दाखवतो की तिकडे तुम्ही बघू शकता की फवारणी सुरू आहे. 1.5 महिन्याचा हा प्लॉट आहे व सोयाबीनची वाढ चांगल्या पद्धतीने झालेली आहे. कुठं कुठं कमी झालेली आहे, कुठं कुठं जास्त झालेली आहे. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडं रिओशील साठी ते घटक घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता की इकडे खाली आपण बघू शकता की 10-15% आता याला फुलधारणा होत आहे. फुलं वाढीसाठी पण आपण याच्यामध्ये घटक घेतलेले आहेत. हा संपूर्ण प्लॉट 1.5 महिन्याचा आहे मित्रांनो. आता तुम्ही याची वाढ आपण दाखवण्याचा प्रयत्न करू की इकडे याची चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे. सोयाबीन आणि तुरीचे पण आपण 2-3 व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले आहेत. त्याचबरोबर आता या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या फवारणीचा हा व्हिडिओ बनवत आहोत. पावसाचं कमी अधिक प्रमाण झाल्यामुळे, म्हणजे आपल्याला माहिती आहे की 15 दिवसापासून पाऊसच नव्हता, त्यामुळे बरंचसं सोयाबीन आपलं जिथे जिथे काळी जागा नाही तिथे तिथं त्याची वाढ चांगल्या पद्धतीने झाली नाही. परंतु जसं जसं आता आपण खाली जाणार आहोत तसं चांगल्या पद्धतीने खाली वाढ झालेली आहे. अजून तुरीवर आणि त्याचबरोबर सोयाबीनवर कुठलाही असा रोग नाही आहे. परंतु तुम्ही बघू शकता की इकडे पानं खाणाऱ्या अळी एवढाच हा रोग आहे. परंतु हा जरी रोग असला तरी आपल्याला प्रोटेक्शन म्हणून त्याच्यामध्ये विविध घटक असलेले म्हणजे खोडकिडा, त्याचबरोबर चक्रीभुंगा हे नामशेष होण्यासाठी आपण गॅस पॉयझनसुद्धा याच्यामध्ये वापरत आहोत. आता गॅस पॉयझनचं काय होते मित्रांनो, कीटकनाशक जरी प्रभावी नसलं तरी गॅस पॉयझन काय करते की कुठल्याही प्रकारची अळी असली तर चक्रीभुंगा किंवा आतमध्ये खोडकिडा ह्या अळ्यांचा नायनाट करते. आता इकडे तुम्ही बघू शकता की हाईट सोयाबीनची साधारणतः तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की टोंग्यापर्यंत याची हाईट गेलेली आहेत. आणि जिथं जिथं दाट सोयाबीन आहे तिथं तिथंच काळी काळी सोयाबीन झालं आहे. परंतु जर एकटंच झाड असलं, आता ते तुम्हाला मी कुठं जर सापडलं तर दाखवतो की एकटं जर झाड आहे तर तिथं चांगल्या पद्धतीने त्याला फुटवे. आता इकडे बघू शकता की तुम्ही हे 2च इथे झाडं आहे आणि चांगल्या पद्धतीने याला फुलं पण आलेत आणि फुटवेसुद्धा आलेले आहेत. जिथे दाट सोयाबीन आहे मित्रांनो, आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एकरी 22 किलो एवढंच बियाणं वापरलेलं आहे. परंतु त्याहीपेक्षा कमी म्हणजे टोकनवर पुढच्या वेळेस आपण त्याची लागवड करू. आता इथं बघू शकता की इथं सुटसुटीत झाड आहे. सुटसुटीत असल्यामुळे एकच झाडाला 10-12 असे फुटवे फुटले आणि त्या फुटव्यांना खोडापासून तुम्ही बघू शकता की खाली आता एकदम खाली खोडापासून याला फुलधारणा होत आहे.
म्हणजे सांगायचं तात्पर्य एकच की जेवढं तुम्ही सोयाबीन बियाणं कमी वापराल त्याचबरोबर जेवढं सुटसुटीत पेराल तेवढं तुमचं उत्पन्नही चांगलं होईल आणि पीकही चांगलं येईल. आता इकडे तुम्ही बघू शकता की वाढ तर सोयाबीनची भरपूर झालेली आहे. साधारणतः मांडी टोंग्यापर्यंत झालेली आहे. परंतु जिथे दाट सोयाबीन आहे तिथे तुम्ही बघू शकता की फुलं कुठं लागलेली आहेत. तुम्ही बघा की एवढा असा अंतरावर इथे फुलधारणा झालेली आहे. परंतु जिथे सुटसुटीत असेल तिथे खालपासून फुलधारणा होऊन पूर्ण शेंड्यापर्यंत त्याला फुलं लागलेली आहेत. अजून आता फुलं लागण्याचा एक 10-20% याच्यामध्ये फुलं लागलेली आहे. परंतु संपूर्ण शेतामध्ये फुलांसाठी, फुलाच्या वाढीसाठी आपल्याला त्याच्यामध्ये तो घटक घेणं गरजेचं होतं. त्याचबरोबर रोग जरी तुमच्या पिकामध्ये नाही आहे, परंतु पाने खाणारी अळी जर तुमच्या पिकाला जर पानेच व्यवस्थित नसतील तर ती अन्नद्रव्य किंवा इतर गोष्टी कशा घेईल, असं काहीसं आहे. तर त्यासाठी आपण हा दुसरा फवारा घेत आहे. आता ह्यानंतर आपल्याला जेमतेम 1.5 महिन्याने फवारा घ्यावा लागेल, जेव्हा आपले पाक म्हणजे काय म्हणता येईल की कळीचं शेंगेत रूपांतर व्हायची प्रक्रिया सुरू होईल. म्हणजे सुरुवातीचीच पापडी अवस्थेमध्ये आपल्याला त्याच्यामध्ये तिसरा फवारा घ्यावा लागेल. अजून तिसरी गोष्ट की हे जे पोपटी कलरचे पानं आहेत ते आपल्याला हिरवेगार झाले पाहिजेत. त्यासाठीही एक उपाय म्हणून आपल्याला ह्या फवारामध्ये ते घटक घेणे गरजेचे आहे. तुम्ही कोणकोणते घटक घ्याल ते पण कमेंट करा. आता बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत, ते चांगले काम करतात. परंतु आपण आपल्या पिकामध्ये अजून कुठला रोग नाही, स्ट्रॉंग औषध वापरून उलट पिकाचंही कुठेतरी नुकसान होईल या अनुषंगाने आपण रोग नसल्याकारणाने किंवा कमी रोग असल्याकारणाने स्ट्रॉंग औषध असं कुठलंही वापरलं नाही. याच्यामध्ये रिओशिलचंही प्रमाण आपण असलेला घटक घेतलेला आहे. असं काहीसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. मागचे व्हिडिओ बघून घ्या. घेऊन येऊया नवीन काहीतरी. तोपर्यंत धन्यवाद.